नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। सामान्य विज्ञानचं जे आपण लेक्चर सिरीज सुरू केले आहे त्यातलं हे आज 3 क्रमांकाचं लेक्चर आहे। तर यामध्ये आज आपण सुरुवातीला सांगितलं आहे की सामान्य विज्ञानमध्ये आपण सुरुवातीला आरोग्यशास्त्र या विभागाचे सर्व लेक्चर कंप्लीट करायचे आहेत। तर आज आपलं 3 नंबरचे लेक्चर यामध्ये आज आपण बघणार आहे विषाणूमुळे होणारे रोग। या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जीवाणूमुळे होणारे रोग बघितले। त्याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण रोग म्हणजे काय, रोगांचं वर्गीकरण कसं करतात ते सर्व सविस्तर बघितलेलं आहे। तर आता आपल्या 3 क्रमांकाच्या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला विषाणूमुळे होणारे रोग किंवा आजार यामध्ये नेमकं काय बघायचं आहे। तर विषाणू कोणता आहे, कोणत्या रोगासाठी रिस्पॉन्सिबल असतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावरती उपचार म्हणजे लसी वगैरे असतील तर ते कोणत्या यूज केल्या जातात। तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे माहीतच असायला हवे। समोर आरोग्य सेवेची भरती सुद्धा आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर हे अतिशय महत्त्वपूर्ण होऊन जाते। चला तर मग सुरू करूया आपल्या लेक्चरला। सुरुवातीलाच बघू आपण ते म्हणजे कांजण्या। आता कांजण्या बऱ्याचशा व्यक्तींना झालेल्या आहेत, तर तुम्हाला यामध्ये काय शॉर्ट मध्ये मी माहिती देणार आहे, जास्त असा लांबलचक सांगत बसणार आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेच। तर बघा आपले हे जे कांजण्या आहेत, तर कांजण्या कशामुळे होतात, तर व्हॅरिसेला झोस्टर नावाचा जो व्हायरस असते किंवा जो विषाणू असते त्यामुळे काय होतात, कांजण्या होतात। मग याच्यामध्ये लक्षणे काय दिसतात आपल्याला, त्यामध्ये ताप येते, पोट आणि पाठीवर पाण्यासारखे फोड येतात। हे तुम्ही बघितलं असेल, अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना झालेले सुद्धा असतील। असे फोड येतात की यामध्ये काय असते, पाणी असते म्हणू शकतो आपण। हे सगळं पोटावर आणि पाठीवर अशा सगळ्या कांजण्या तोंडावर सुद्धा येतात। तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी लस उपलब्ध नाही। त्यामुळे हे कांजण्या झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या काही कालावधीनंतर हे बसून जातात। इंग्लिशमध्ये याला चिकन पॉक्स म्हणतात। आपण व्हायरस बघितला, अशा प्रकारचा हा व्हायरस असतो म्हणजे विषाणू असतो, व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस। तर या बॉडीवर अशा प्रकारच्या काय फुंच्या येतात किंवा फोड झाल्याचे आपल्याला दिसून येतो। पुढचा बघू आपण। पुढचा आहे आपल्याकडे देवीचा रोग, स्मॉल पॉक्स, जो की भारतातून आता नामशेष झालेला आहे। हा जो स्मॉल पॉक्स आहे हा नॉर्मल पर्सन आहे आणि याला ज्यावेळेस स्मॉल पॉक्स होतो त्यावेळेस हा विचित्र दिसतो, हा म्हणजे सर्व शरीरावरती फुरळ येतात। तर हा जो देवीचा रोग आहे हा रिस्पॉन्सिबल आहे व्हेरिओला व्हायरसमुळे। म्हणजे व्हेरिओला व्हायरस जो आहे, व्हेरिओला विषाणू जो आहे, याच्यामुळे काय होतो, स्मॉल पॉक्स म्हणजे देवीचा रोग होतो। याची लक्षणं काय, तर ताप येते, अंगावर फुरळ येणे, रात आंधळेपणा होते। बघा आता हे कांजण्यांमध्ये आणि याच्यामध्ये जवळपास सिमिलरिटी आहे, परंतु देवीचा जो रोग होता त्याच्यापेक्षा थोडासा सिव्हिअर आहे। तर याच्यामध्ये काय ताप कॉमन तर आहेच, अंगावर फुरळ सुद्धा येतात, रात आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो। हा काय आहे, व्हेरिओला व्हायरस आहे। तर याला जर लस द्यायची झाली तर देवीची लस, तुम्हाला माहित असेल हे जे आहेत आपले एडवर्ड जन्नर, या एडवर्ड जन्नर यांनी काय देवीची लस शोधून काढली आहे। सर्वात पहिली लस सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकतो स्मॉल पॉक्स साठी। त्यानंतर आहे हिपॅटायटिस। आता हा जो हिपॅटायटिस आहे, हा हिपॅटायटिस नेमका काय, तर हिपॅटायटिस ए असतो, बी असतो, सी असतो, डी असतो, या 5 प्रकारच्या विषाणूमुळे होतो। काय, हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई या 5 प्रकारच्या विषाणूमुळे काय आपल्याला हिपॅटायटिस नावाचा रोग बघायला मिळतो। आता हिपॅटायटिस जर एखाद्याला झाला असेल तर नेमकं काय लक्षणं बघायला मिळतात, तर बघा याच्यामध्ये काय होतात, डोळे पिवळे होतात, त्यानंतर गर्द पिवळी लघवी येते, भूक मंदावणे किंवा डोके दुखणे, म्हणजे येलो कलरची काय ते तुम्हाला लघवी येते, त्यानंतर तुमचे डोळे सुद्धा येलो कलरचे होतात, त्यानंतर याच्यामध्ये भूक मंदावते आणि डोकं मोठ्या प्रमाणात दुखते। तर हा काय एक सायलेंट किलर रोग आहे बी आणि सी। तर या हिपॅटायटिस ए आणि बी साठी लस उपलब्ध आहे। तर हिपॅटायटिस ए आणि बी ची लस त्या व्यक्तीला दिल्या जाते क्युअर करण्यासाठी। हा जो हिपॅटायटिस आहे हा लिव्हरच्या संबंधित काय आहे, एक आजार आहे। यामुळे काय डोळे पिवळे होतात, गर्द पिवळी लघवी येते, भूक मंदावते आणि डोकं दुखते। हा झाला आपला हिपॅटायटिस। आता तुम्हाला आहे की नाही काय करायचं आहे, याचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही याचं काय करू शकता, स्क्रीनशॉट वगैरे सुद्धा मारू शकता। एकदम ठळक माहिती आहे, याच्यामध्ये काहीच नाही, सरळ तुम्हाला काय हे डोक्यामध्ये ठेवायचं आहे की याच्यामुळे हा रोग होतो। हिपॅटायटिस ए, बी, सी, डी या 5 प्रकारच्या विषाणूमुळे काय हिपॅटायटिस होतो। त्यातला हिपॅटायटिस ए आणि बी साठी काय लस उपलब्ध आहे। त्यानंतर रोगाचं नाव जर बघितलं आपण तर पोलिओ, सर्वांनाच माहित आहे, बघितला असेल, पोलिओ घेतला सुद्धा असेल, अशा प्रकारचा ड्रॉप तुम्ही। तर बघा हा जो पोलिओ आहे हा कोणत्या विषाणूमुळे होतो, तो एंटेरो व्हायरस नावाचा जो विषाणू आहे, या एंटेरो विषाणूमुळे काय होतो, हे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता पोलिओ व्हायरसचं। हे काय, हा एंटेरो व्हायरस आहे किंवा एंटेरो विषाणू आहे। याच्यामुळे काय हा जो रोग आहे म्हणजे पोलिओ, हा पोलिओ होतो। नेमकं काय होते, तर ताप येते, हातपाय लुळे पडतात। हे बघा तुम्ही, याचा पाय कसा लुळा पडलेला आहे,
त्यानंतर अशक्तपणा येते, म्हणजे एक विचित्र प्रकारचं शरीर दिसते, पंगूपणा येतो, म्हणजे सरळ सरळ जर सांगायचं झालं तर बघा, इकडचा हात नॉर्मल दिसते, इकडच्या हाताला पोलिओ झालेला आहे, त्यामुळे असा विचित्र दिसतो तो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये लुळेपणा आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो. तर याच्यासाठी औषध आहे का? हो. तर कोणती आहे? साल्कची लस आहे आणि सबीनची लस आहे. तर ही लस काय दिली जाते? लहान बाळाला ओरल ड्रॉप म्हणून सुद्धा दिला जातो. तर ओरल ड्रॉप म्हणून काय, आपल्याला पोलिओ आता हा जो पोलिओ आहे हा काय बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. काही वर्षांपूर्वी जर बघितलं तुम्ही तर पोलिओचे पेशंट तुम्हाला खूप प्रमाणात दिसत होते, परंतु पोलिओचं जे लसीकरण झालेलं होतं मोठ्या प्रमाणात, त्या लसीकरणामुळे काय आज पोलिओ तुम्हाला कमीत कमी बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा आहे आपला एड्स, AIDS. एड्स हा कशामुळे होतो? तर HIV विषाणूमुळे होतो. HIV विषाणू म्हणजे काय? तर HIVचा लॉंग फॉर्म ध्यानात ठेवायला हवा आपल्याला, कारण की असे प्रश्न बऱ्याचदा येतात. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. त्यानंतर एड्सचा लॉंग फॉर्म जर बघितला आपण तर ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. HIV काय आहे? विषाणू आहे, आणि एड्स काय? हा रोगाचं नाव आहे. म्हणजे HIV या विषाणूमुळे होणारा रोग म्हणजे काय? एड्स असतो. त्याच्यामध्ये नेमके आपल्याला बघायला जर गेलो तर नेमक्या कशा प्रकारचे लक्षणं बघायला मिळतात? तर वजनात घट येणे, एका महिन्यापेक्षा जास्त काळ ताप येणे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये जी आपली रोगप्रतिकारक शक्ती असते, ही रोगप्रतिकारक शक्ती नष्ट झाल्यासारखी होते. म्हणजे तुमच्यावरती साध्या साध्या आजारांचा प्रादुर्भाव लवकर होतो. म्हणजे सर्दी होत असेल तर अशा व्यक्तीला लवकर होते, कोणताही साथीचा रोग आला तर त्या व्यक्तीला लवकर होतो. म्हणजे जी तुमची इम्युन सिस्टीम असते, म्हणजेच काय, रोगप्रतिकारक शक्ती असते, ही कमजोर झालेली असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. वेगवेगळ्या प्रकारचे आजार झाल्यामुळे एड्सनं जरी तो व्यक्ती नाही मेला तर बाकीचे जे आजार होतात, या आजारामुळे तो व्यक्ती लवकर मृत्युमुखी पडू शकतो. आणि याच्यासाठी लस उपलब्ध नाही आहे, परंतु याच्यासाठी म्हणजे ट्रीटेबल मेडिसिन आपल्याकरता उपलब्ध आहेत. काय? देर इज नो क्युअर बट इट इज द ट्रीटेबल विथ मेडिसिन. म्हणजे औषधांचा वापर करून याच्यावरती काय उपचार केल्या जाऊ शकतात, उपचार केले जात आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, हा रोग बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला जातो. तर AIDS चा लॉंग फॉर्म विचारला जातो, HIV चा लॉंग फॉर्म विचारला जातो, किंवा असं सुद्धा विचारलं जातं, HIV मुळे होणारा रोग कोणता? तर एड्स. किंवा असं विचारलं जातं, एड्स हा कशामुळे होतो? तर HIV या विषाणूमुळे होतो. HIV म्हणजे काय? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर बघा, आता पुढचा आपला रोग आहे. पुढचा रोग अतिशय महत्त्वाचा. 3 रोग मी एकाच ह्याच्यात टाकलेले आहेत, कारण की हे म्हणजे काय फॅमिलीयर आहेत थोडे. जसं की कोविड-19 जो अलीकडेच आला होता व्हायरस, सर्वांनाच माहीत आहे, कोरोना व्हायरस आहे. कोविड-19 डोक्यात ठेवा, कोविड-19 काय आहे? हे रोगाचं नाव आहे. आणि कोरोना काय आहे? कोरोना हे आहे त्या व्हायरसच्या फॅमिलीचं. ॲक्च्युली हे कोरोना काय, एक फॅमिली आहे. मग त्याच्यामध्ये सार्स नावाच्या ज्या काही विषाणू आहेत त्याच्यामुळे कोविड-19 होतो. यामध्ये काय होतो? सर्दी होते, खोकला होते, अतिसार इत्यादी. त्यानंतर तापसुद्धा येते. त्यानंतर व्हॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहेत, जसे की कोविशिल्ड आहे, कोव्हॅक्सिन आहे. या 2 व्हॅक्सिन आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घेतलेली असतीलच, त्यामुळे याच्यामध्ये काही असं डिफिकल्टी वगैरे नाही. फक्त कन्फ्युजन कुठं होतं? कोविड-19 आणि कोरोना. कोरोना काय आहे? व्हायरसची फॅमिली आहे, विषाणूची एक काय आहे ते कुटुंब आहे, आणि कोविड-19 काय आहे? त्या आजाराचं नाव आहे. त्यानंतर स्वाईन फ्लू, हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा एक्झाममध्ये येतो. स्वाईन फ्लू H1N1 या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लूमध्ये काय होते? ताप येते, खोकला येणे, डोके दुखणे, घसा लाल पडणे, अशा प्रकारचे लक्षण आपल्याला दिसून येतात. तर याच्यासाठी टॅमीफ्लू नावाची काय औषध दिल्या जाते. काय? टॅमीफ्लू नावाची औषध दिल्या जाते. त्यानंतर गालफोगी होत असते, गलगंड म्हणतो आपण त्याला, किंवा गालफोगी म्हणतो. तर हे जी गालफोगी आहे पॅरामिक्सो व्हायरसमुळे होते. कशामुळे होते? पॅरामिक्सो व्हायरसमुळे. याच्यामुळे काय, गालफुगी आहे म्हणजे गाल फुगतात, अन्न पाणी गिळण्यास त्रास होते. याच्यासाठी फुगी प्रतिबंधक लस आहे MMR. तर आता पुढचा आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे गोवर. या गोवरवरती सुद्धा बऱ्याचदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. हा गोवर जो आहे हा मिक्सो व्हायरसमुळे होतो, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता याची नेमकी लक्षणं काय आहेत? तर याच्यामध्ये बघू शकता, मिक्सो व्हायरसमुळे गोवर होतो. लक्षणं जर बघितली तर ताप येऊन पाय, पोट आणि पाठीवर पुरळ येतात. हे तुम्ही बघू शकता इथं. इथं बघा, हे इथं काय तुम्हाला पुरळ आल्याचे दिसून येतात. हे काय सगळ्या शरीरावरती, पाठीवरती, पोटावरती, चेहऱ्यावरती, हातावरती, पायावरती सर्वच ठिकाणी काय पुरळ आल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ताप सुद्धा येते या व्यक्तीला. त्यानंतर हे सगळे काय इथं ताप दिलेली आहे. त्यानंतर हे बघा, आपण इथं झूम करू. बघा काय काय लक्षणं. ताप आहे, लालसर पुरळ आहे, लाल उठलेला डोळे आहे, सर्दीने वाहणारे नाक आहे, कोरडा
खवखवणारा घसा आहे, कॉपली स्पॉट लालबुंद होणारा घसा आहे, त्यानंतर गुंतागुंत फुफ्फुसात संसर्ग होतो, डायरिया होते, त्यानंतर एन्फ्लायटिस होते, आंधळेपणा येऊ शकतो, कानात इन्फेक्शन होऊ शकते. अशा बऱ्याचशा काय आहे त्याचे बरेचसे तुम्हाला याचे लक्षणं बघायला मिळतील. तर याच्यावरती गोवर प्रतिबंधक लस जी असते MMR, ही MMR लस काय केल्या जाते त्या व्यक्तीला दिल्या जाते. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर हे झालं आपलं विषाणूमुळे होणारे रोग. हे तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट रीड आउट करायचं आहे. त्यानंतर हे होत असेल तर पाठांतरच करून घ्यायचं एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण की अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे की कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग होते. चला तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेगळ्या विषयाचा म्हणजे वेगळ्या टॉपिक संग येऊ. आरोग्यशास्त्र या विभागाचे सर्व लेक्चर आपण सुरुवातीला कंप्लीट करणार आहोत. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.